गाडा मालक बालामोरे चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे आणि आज एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे डॉन. कारण स्वर्गीय भारत 5000 केसरीमध्ये एक नंबरचा मानकरी ठरला तो डॉन आणि भवानी. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची प्रथम महाराष्ट्राला ओळख सांगा, कारण आज इतिहास घडला आहे. माझं नाव सुशांत इंदोळा. आम्ही कर्जतला असतो. बैल पण इकडेच असतोय आणि आमची गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार तनिष लक्ष्मण शेठ पाटील, खारघर नवी मुंबई पनवेल या नावाने गाडी पळते. आज आनंदाचा क्षण आहे. कसा साजरा होईल? आनंद 100% साजरा होईल. शेठचे तिकडे 2 रिसॉर्ट आहेत. तिकडं आनंद साजरा होईल. इथं पण झाला तसा लय आनंद म्हणजे आज कधी आम्हाला गुलाल नव्हता, कधी 3 फेऱ्यात. तर पण आज ते यश आलंय आणि सर्वजण आनंदात आहे. आज डॉन आणि भवानीने करून दाखवलं. अखंड महाराष्ट्राला वेड लावून दाखवलं. हो 100% कारण भवानी पण तो आदत असताना म्हणजे मोठ्या बैलात पळतोय. बिनजोडला दोन्ही साईडनी तो पण पब्लिक पळतोय, हा पण पळतोय आणि आज 3 फेऱ्याचा होता, पण ते त्यांनी करून दाखवलं. सेमीला, गटाला एकदम खुली गाडी निघाली आणि फायनल पण चांगला झाला. बघा, निर्वाद वर्चस्व गटामध्ये आणि सेमीमध्ये सुद्धा होता. कारण अखंड प्रेक्षकांना धगधग धरली होती की कोण एक नंबर होणार. घासाघासीमध्ये किस्मत आणि भवानी. डॉन काय सांगाल? हां, घासाघाशी झाली. आम्ही खालीच होतो सर्वजण. सर्वजण पळत येत होतो. तर म्हणजे पुकार झाला का आम्हाला वाटलं पण नव्हतं का आमचं म्हणजे नंबर आहे. पण पुढे येऊन जेव्हा स्क्रीनवर बघितला, तर तेव्हा समजलं का म्हणजे नंबर आहे. बघा, अखंड महाराष्ट्राचा लाडका हिंदकेसरी गोविंदा, पुसेगाव हिंदकेसरी तुमच्याच बाजूला होता. कुठेतरी त्याचा आज गुलाल इकडे फिरला. काय सांगाल? गुलाल 100% कारण तो कंटिन्यू गुलालातच असतोय. गोविंद म्हणजे गुलालात कंटिन्यू आहेच. आम्हाला पहिल्यांदा गुलाल भेटला ह्या म्हणजे आणि तो पण डायरेक्ट 1 नंबरचा. म्हणून आनंद खूप आहे आणि गोविंदाबद्दल बोलावं तो 3 फेऱ्याचा बादशाहच आहे आणि बघू आता पुढचं काय असेल ते. कारण कारण एकच जोत्यामध्ये दोन्ही बांधलेले होते. एकाच गाडीच्या बाजूला दोन्ही महादेवाचे नंदी आणि आज कुठेतरी डॉननी करून दाखवलं महाराष्ट्राला. हां, करून दाखवलं आणि म्हणजे ते आमचे संबंधातलेच आहेत. सर्वजण सर्व पोरं. त्यांचीच पोरं ते भवानीला सोडायला होती दोघंजण आवी आणि पनू आणि त्यांची गाडी नाही राहिली ते म्हणजे आम्हाला पण नाराजी आहे. पण डॉन राहिला त्यांना पण आनंद असेल आणि आमच्या पोरांना सगळ्यांना खुशी आहे. कुठेतरी पैऱ्यामध्ये सुद्धा खूप अडचणी होत्या. मागील काळामध्ये संघर्ष होता आणि तो संघर्ष आज संपलेला आहे. संघर्ष संपला. आता 3 फेऱ्याला काही पैऱ्याला अडचणी येणार नाही आणि 100% आता टॉपचंच नियोजन असेल आणि चांगल्याच पैऱ्यात असेल बैल. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पैऱ्यासाठी बैल दिला नव्हता, आज त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना एकच सांगेल, आता पुढचं बघा आणि मग नंतर तुम्ही आता आता त्यांचे 100% फोन येतील. ज्यांनी पैऱ्यासाठी आम्ही लय जणांना फोन केले, तर ते आम्हालाच बोलतायत, "तुम्ही कुठले?" असं तसं. पण आज तो संघर्ष संपला आणि 100% आता पैऱ्यासाठी चांगले चांगले फोन येतील. बघू आता पुढचं नियोजन आम्ही चांगलंच करू. कारण मोठे-मोठे गार केले गंमतमध्ये. आज ते नक्कीच दिसले का? हां, दिसलं म्हणजे तिथं घोषणा दिल्या आम्ही. गार केले, मोठे-मोठे गार केले गंमतमध्ये. म्हणजे कारण आनंद तसा होता. कधी आम्हाला 3 फेऱ्यात म्हणजे गुलाल नव्हताच. गट जरी पास झाला तरी सेमीला आम्ही घरी जायचो. पण कधी हार नाही मानली. पण आज चांगला गुलाल झाला. बघा, आज सर्व सहकारी तुमच्या सोबत आहेत. प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे आणि खूप आनंद त्यांनी दिला आणि सहकाऱ्यांबद्दल काय सांगाल? सहकारी म्हणजे सगळे जीवाभावाचे आहेत. कोणी असं म्हणजे हे नाही करत. सगळे एकत्र असतायत आणि एकत्र सगळ्यांना धरून चालतायत. सर्वप्रथम तुझी ओळख सांग. माझी ओळख म्हणजे मी आता सांगितलं माझं नाव सुशांत इंदोळा. आम्ही कर्जतला राहतोय. बैल पण इकडेच असतोय कशेळेला. कारण एवढ्या कमी वयामध्ये जे नियोजन करतोस तू, आज एक नंबरमध्ये राहणं 3 फेऱ्यामध्ये, ते पण जवळ-जवळ 800 ते 1000 गाडीमध्ये एक नंबर करणं आहे. कसं काय नियोजन? कारण एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही करून दाखवलं. करून दाखवलं म्हणजे नियोजन मी एकटाच नाही करत. सर्वजण मिळून करतात, एकमेकांना विचारून करतात. आमचे दिलीप इंदोळा असतील, उमेश नाना, परत सुहास इंदोळा, अजित लाने, रोशन माडिक म्हणजे सर्वजण एकत्र असतात आणि एकमेकांना विचारूनच नियोजन होतंय. परत स्वतः शेठ पण नियोजन करतील. परत शेठचा मुलगा असेल, म्हणजे सगळ्यांना विचारून आणि तेव्हाच नियोजन केलं जातंय. कारण बैल पण कुठं गुलाल म्हणजे गुलालात राहावा ही सर्वांची इच्छा असते. बघा, खूप सुंदर सांगितलं. कारण कमी वयामध्ये जे श्रेय आज तुम्हाला मिळतंय, अखंड महाराष्ट्राने आज प्रेम देव तुम्हाला दिलं. बरेच जणांचे फोनसुद्धा येत आहेत. मुंबईमध्ये तुमचं एक नाव झालं, शॉटगन डॉन. हे नाव आज लौकिक झालं. नाव लौकिक झालं. ते शेठच्या मुलानेच दिलंय शॉटगन डॉन. तो त्याचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे. तो जर बिनजोडला जरी निकालात पेंडिंगला असली ना, तर आम्ही खालीच समजून जातो का निकाल आपलाच. कारण तो निकालाचा बादशाह आहे. निकालात तो घुसणार तर घुसणारच आणि म्हणून ते शॉटगन नाव दिलंय. जसा मेहरबान आहे तसाच तो पण निकालाचा बादशाहच आहे.
बघा खूप सुंदर नाव दिलेलं आहे. काय सांगाल आज शर्यत क्षेत्र काय शिकून गेला तुम्हाला? शर्यत क्षेत्र म्हणजे आम्ही पण लहानपणापासूनच शर्यती होतो. पण शेठ आम्हाला चांगले भेटले. शेठ आमचे दिलदार मनाचा राजा माणूस आहे. कारण शेठनी जर बैल नसतं घेतलं तर आम्हाला कोणी ओळखलं पण नसता. शेठनी बैल घेतला म्हणून आम्ही पण सर्व एकत्र आलो आणि सर्व चांगले मित्र भेटले, सर्व जीवाभावाचे मित्र भेटले. बघा आपण सहकाऱ्यांना सुद्धा विचारूया. दादा तुमची ओळख सांगा. माझे ओळख रोशन महाडिक चौक. तुम्ही आज बैलासोबत होते आणि मैदानामध्ये आज बैलाने तिन्ही फेऱ्यांना सुट्टा निकाल घेतला. बैल हा पळतोयच. बैलाचा विषय नाही का? बोला. जत बोल. आमचा 3 वर्षाचा संघर्ष होता की आमचा बैल गुलालात राहावा आणि फायनलचा मानकरी व्हावा एवढीच आमची इच्छा होती. तुमचं नाव नाव सांगा पहिले. उमेश भगत खारघर या सर्व मुलांचा मी नाना आहे. आणि आज मुलं आहेत हे बैलांची सेवा करणारी सर्व मुलं आहेत वारीतली आणि हे सर्व मुलं ते त्याचेच सर्व बघतात ते. बघा आज एवढे लहान लहान शेठ आहे मी आहे ते आहे आमचं काहीच नाही सगळे करणारे आहेत ही मुलं आहेत सर्व हे आहेत आणि हा शेठ आहे. शेठचा मुलगा. बघा आज त्यांना सुद्धा विचार. दादा तुझं नाव सांग. तनिष. कसं वाटतं आज तुझा बैल एक नंबरचा मानकरी झालेला आहे या मैदानामध्ये. आम्हाला गुलाल नव्हता, हा. आज गुलाल प्राप्त केला. आज बापरे. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला बैल दिले नव्हते ते बोलत होते ना की तो चालत नाही, तो पळत नाही, तो कुठेतरी थांबलाय. पण आज त्याने मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. हो, तो मोठे मोठे गार कर गंमत मध्येच करायला तो आता. आणि त्या दिवशी मोठी गाडी ठोकली, आता आम्ही टॉपमध्येच पळणार आता. बघा 3 वर्षांचा आमचा संघर्ष होता. बघा मित्रांनो आज छोटे मालक सुद्धा आहेत आणि खूप चांगलं असं दादांनी सांगितलंय. कारण कुठेतरी संघर्षाचा काल आज संपलेला आहे आणि एक नंबरचा काल आलेला आहे. हो आता तुम्हाला भरपूर कॉल येतील. हो, आता पहिल्यांची कमीच नाही आता. बघा खूप सुंदर सांगितलं. दादा काय सांगाल छोट्या मालकाबद्दल? हा मालकाचं म्हणजे तो पण स्वतः नियोजन करते सगळे आहेत आणि त्याचा स्वभाव चांगला आहे. आम्ही जसं सांगतो तसंच तो पण ऐकतोय आणि लहानपणापासून तो पण शर्यतीमध्ये आहे. 2 वर्ष झालं तो पण शर्यतीमध्ये आहे. आत्ता तो 6वीला आहे, 4थी 3रीपासून तो पण शर्यतीमध्ये आहे. शेठच्या मागच तो पण असतोय. कधी शाळा बुडून तरी तो मैदानात येतो. त्याला पण आनंद आहे. त्याला पण नाद आहे. बघा मित्रांनो आज एक नंबरचा मानकरी स्वर्गीय भारत 5000 केसरीचा एक नंबरचा मानकरी डॉन त्याच्या छोट्या मालक सुद्धा इथे आहेत आणि सर्व सहकाऱ्यांचा आज संघर्ष होता. तो संघर्ष कुठेतरी संपलेला आहे आणि आज खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा तुम्हाला मिळाल्या आहेत. आज मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान एकदम चांगलं झालं. याच्या आधी पण 3-4 मैदानं झाली इथं आणि जे आयोजक असतील ते चांगले मैदानं घेत आहेत आणि मैदान चांगलं पार पाडलं आणि दिवसा पार पाडलं फायनल म्हणजे ते बरा झाला. कारण मागच्या वेळेस फायनल राहिला होता कुठेतरी. मेगा फायनल, क्वार्टर फायनल ते निकाल देण्यात वेळ गेला. त्यामुळं चांगलं मैदान झालं आणि फायनल चांगली झाली. आज डॉन सोबत भवानी पालाली. कसं झालं नियोजन? नियोजन हे आधीच झालं होतं. 1 महिना तरी आधी झालं होतं. जसं मैदान पडलं तसं नियोजन झालं होतं. आम्हाला पण माहिती होतं तो वासरू चांगला पळतोय गटाला असो किंवा बिनजोडला असो. त्यामुळं आमच्या बैलाला बघून मग त्याचं नियोजन केलं. आमचा ड्रायव्हर आहे दुर्चंद दलवी, त्याही नियोजन केलं ना. खूप सुंदर असं नियोजन झालं आणि ड्रायव्हर सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा विचारूया. खूप सुंदर असे उत्तम जॉकी आणि आज केसरी मैदानाचे भारत ठरले एक नंबरचे मानकरी. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. माझं नाव दुर्चंद दलवे. मी राहतो सावल्याला आणि मी आत्ता 2 वर्ष झालं गाड्या हाकलतो आणि शेठचे आणि माझी ओळख झाली ते आपल्या बार्डीच्या मैदान होते तिथे ओळख झाली. मग शेठची गाडी मी तिथनं आणायला लागलो. बघा आज तुम्ही सुद्धा एक नंबरचे ड्रायव्हर झालेले आहेत, केसरी ड्रायव्हर झालेले आहेत. कसा वाटतो आनंद? हो, आनंद तर खूपच आहे. गाडी 1 नंबरला लागली, आनंद राहिला. शेठला पण गुलाल मिळून दिला आमच्या वाघाने. बघा बघा मित्रांनो आज खूप आनंद होत आहे. दादा जेव्हा तुम्ही गाड्यावर सकाळी गाड्यावर बसले गटाच्या गाडीवर तेव्हा सुट्टा निकाल झाला, तेव्हा कसं वाटत होतं? तेव्हा शेठला बोललो आपण आज काहीतरी करू, कारण की आपण फायनलमध्ये ज्या टायमाला पायरा केला आम्ही तेव्हाच शेठला शब्द दिलेला आपण फायनलमध्ये जाणार म्हणजे जाणार. पण नंबरचा बोललो नाही का आपण 1 नंबर करू का नाही, पण फायनलमध्ये राहू. शेठला विचारा तुम्ही. जेव्हा गट पास झाले त्यानंतर सेमीला सुद्धा सुट्टा निकाल नाही आले, हो. कसं वाटलं तेव्हा आनंद? हो, आनंद तर खूपच आहे. आता गुलाल मिळून दिला म्हणजे आनंद तर होणारच.
तेव्हा काही शेटशी तुमचं बोलणं झालं होतं का? हो, शेठचे बोलणं झालं होतं. शेठ बोलतात, "आपण 8 नंबरला जरी उतरलो तरी रात झालं." शेठला बोललो, "नाही, आपण 8 नंबरला तर उतरणार नाही. 3-4 नंबरच्या वरतीच उतरू." शेठला बोललो, "आपण आपली गाडी फुल पळेल," बोलले. "पण 1 नंबर असं नाही, पण बोललो आपली गाडी चांगली 3-4 नंबरपर्यंत उतरेल." आज फायनल जेव्हा झाली त्यानंतर तुमच्याशी काय कॉन्टॅक्ट झाला का 1 नंबरबद्दल? हो, शेठ आहेतच ना आमचे. ते काय शेठ आलेत ना. बघा मित्रांनो, शेठसुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा चर्चा करूया. आज आनंदाचा दिवस आहे आणि डॉनचे मालकसुद्धा आलेले आहेत. बघा आज संघर्षाचा काल संपलेला आहे आणि कुठंतरी 1 नंबरचा दिवस उजाडलेला आहे. कारण जो संपणारा दिवस असतो तो कुठेतरी उजाडाचा दिवस येतोच. आज काय सांगाल आनंद? आज आनंद खूप आहे. एक वर्ष झालं आम्ही गुलाल शोधत होतो. वर्षाने आज गुलाल भेटला, तो पण 1 नंबरचा भेटला. खूप आनंद आहे. 3 फेऱ्याचं मैदान स्वर्गीय भारत केसरी 5,000 आनंद आज बघायला मिळाला. कारण हा जो रान आहे हा खरोखरच पळण्याचा रान आहे. काय सांगाल या रानाबद्दल? रान एवढा खूप चांगला, आम्ही 2 वर्ष रानात पळतोय. इथं आम्ही कधी कमी पडलोच नाही. आणि आज कमिटीने एवढं आम्हाला सहकार्य केलं ना, खूप चांगलं सहकार्य आहे. आणि लवकरात लवकर उजेडात फायनल झाली, हे दुर्भाग्य आहेत. आज शॉटगन डॉननी तुमचं अखंड महाराष्ट्रावर नाव केलं. काय सांगाल त्याच्याबद्दल? डॉन विषय सांगण्याचं मध्ये भरपूर चांगलंच आहे. आत्ता तरी आम्ही मुंबईमध्ये 2 नंबर पळतो आले आत्ता तरी. आणि आज 1 नंबर केल्यामध्ये आम्ही आज 1 नंबर खेळणार आणि खेळणार, उद्या पण खेळणार. बिनजोडला पण आम्ही कोणाला ऐकत नाही आली. कोणती गाडी असो आम्ही मागे पुढे होते, पण आम्ही गुलालतात कंटिन्यू. आज पाठोपाठ 5 गुलाल आहे. या महिन्यात 5 गुलाल आहे आमच्या सीझनमध्ये आता लगातार. त्याचे गुलाल अगोदर ते भरपूरच आहेत, पण आमचा 5 गुलाल प्रत्यक्ष आता घडला इथेच. आता पुढचा विचार नंतर आता इथेच घडला, भरपूर झाला, आम्हाला आनंद आहे. नंतर त्याच्यावर आहे घडो नाही तर नाही घडो, पण आता घडला आमचा विषय. बस. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. माझं नाव लक्ष्मण शेठ पाटील खारघर, नवी मुंबई. याचा मालक आणि हा तनिष लक्ष्मण माझा पोरगा. त्याच्या नावाने गाडी बोलते आमची आणि सगळं नियोजन आयोजन सगळं तोच करतो. मी आज पहिल्यांदा तुमच्या समोर आले, फोटोमध्ये लाईव्हमध्ये कधीच नाही आपण. बघा मित्रांनो, एक नवीन चेहरा बघायला मिळाला आज मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला. कारण स्वर्गीय भारत 5,000 केसरी या मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी आज सरलेले शॉटगन डॉन आणि त्याचे मालक आज आपल्यासोबत आहेत. दादा, अखंड प्रेक्षकांनी आज प्रेम दिलं, सहकार्याने प्रेम दिलं, काय सांगाल त्यांच्याबद्दल? प्रेक्षकांचं का सांगण्यासारखं चांगलंच आहे. आणि माझी पूर्ण मित्रमंडळी आहे आणि ही आमची रोज बरोबर असते. प्रत्येक अड्ड्यात आम्ही एकत्र असते आमची गँग. हे टी शर्ट जेवढे घालतात ना, टी शर्ट आपलेच आहेत, सर्व सोबत असतात आमच्या. आणि कर्जत कमिटी, मुंबई कमिटी आमच्या पाठीशी हमेशा असते. कधीच कोणाला आम्हाला हे करून देत नाही, म्हणजे दुर्लक्ष करत नाही आमच्याकडे. असेल ते खरं तर खरंच बोलतात आमच्यासाठी. सर्वप्रथम बघा, डॉनच्या जोडीला आज भवानी पळाली, तेवढाच तोड उत्तर. काय सांगाल भवानीबद्दल? भावानी आता आमच्या शेजारीच आहे, गोठे शेजारी आहेत, एकत्र असतो. किशोर शेठ म्हणजे आमचे एकत्र जीवलग मित्र. पण आमचा पहिल्यांदा योग भेटला आज पळण्यासाठी. आदतचं मैदान पडणार होतो, आम्ही आदत पण खेळणार होतो, पण आज मैदान आपला डुशाचा. पण आम्ही पेरा चेंज केला ना, आम्ही सांग तीच आमची गाडी पळणार आणि त्याच्यावर आम्ही गुलाल घेणार, एवढा आम्हाला निर्वास होता आणि तेच झालं आज. बघा, जाता आता अजून एक प्रश्न. जेव्हा संघर्षाचा काल असतो तेव्हा शरक्षेत्र काय सांगून गेला? काहीच सांगून शरीर देणार ना कोणाला. आपली ही स्वतःची मनावर खेळतो आम्ही आणि तसंच खेळणार आम्ही आणि संयमाने खेळतो आम्ही. कोणाच्या वाद, कोणाचा ते काहीच ना आमच्यावर. आज परत लक्ष्मण शेठ पाटलाला कोण वाद बोलू शकत नाही आणि आज पण बोलणार नाही. तर आम्ही संयमाने खेळतोय, कोणाच्या वाद नाही. आज गाडी झाली, उद्या आम्ही पेरात खेळतो आम्ही, कोणाच्या वादामध्ये नाही. कर्जतमध्ये नाव आहे लक्ष्मण पाटील म्हणून. मी 10 वर्षामध्ये इकडे राहिलं आहे मी, पण आमचं आज नाव चांगलं आहे आणि बायलाने आमचं अजून नाव चांगलं केलं आहे. त्याच्यामध्ये आमचा किकविक ग्रुप खूप चांगलं आहे. यांचं धन्यवाद देणाऱ्या पोरांना सर्वांना, यांनी आज आम्हाला गुलाल करून दिलं आहे. बघा मित्रांनो, आज खूप आनंदाचा क्षण आहे. तुम्हाला आज 1 नंबरच्या शुभेच्छा देतोय.